आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। विप्र माझेनी दुखवला तेणे मद भरता शापिला। सूर्ये देखताची डोळा हाययास्त्रा सांडिल। मग म्या स्तंभिले दिनकराते कर्म लोपले नेमस्ते। देव मागती तयाते मी कायाते देईन। बोले अनसूया स्वयमेव अतीत रूप हे देव। सूर्ये मागती नित्यमेव कर्म सर्व राहिले। याते नेदितावो दान सत्व जाईल सत्ये जाण। भर्तृधर्मा पडेल हान पुढती आनवधारी। सूर्याभावे तुझा भरता कर्म भ्रष्ट का तत्वता। हे घडले तुझ करिता पतिव्रता कैसी तू। तव बोलिली वचन सूर्योदयी यासी मरण। मीन साहे वैधव्यपण याचीची आण भर्तृची। बोले अनसूया हसोनिया पुढती करी विस्मया। म्हणे तू बोलिली सवाया परमात्मया केवी मृत्यू। भरता ईश्वरू हे जै खरे ते कवणाचेनी न मरे। सत्ये नाही ज्या दुसरे चराचरी हा सत्य। कालपर्यंत आपण बघितलं माता सती अनसूया कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीला निज धर्म म्हणजे काय हे तिच्या विनंतीवरून सांगते आहे। खरं म्हणजे स्वतः कौशिक ब्राह्मणाची पत्नी ही पतिव्रता धर्मनिष्ठ मोठी सती होती, पण तरीही मोठ्या विनम्रपणे ती महासती अनसूया मातेला विचारते की हे माते, हे जगदंबे, हे आदिमाया, निज धर्म मी कसा करावा, तो कसा आदरावा, तो कसा आचरावा आणि या संबंधीची रूपकात्मक असं निरूपणाची माहिती, रूपकात्मक निरूपण अनसूया माता करते। अनसूया मातेनं सांगितलं की जशी प्रत्यक्ष पुरुष परमेश्वराची माया तशी एखाद्या पतीची पत्नी असते। जी सगळी मायेची लक्षणं वेदांत सांगतो अध्यात्म क्षेत्रात सांगितली जातात, ती सगळी लक्षणं ही एखाद्या पतीच्या पत्नीची असली पाहिजे। ती सगळी लक्षणं, ते गुण त्या पत्नीत असले पाहिजेत असं रूपकात्मक अनसूया माता कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीला सांगते। आणि पुढे याला उत्तर म्हणून जेव्हा अनसूया मातेनं विचारलं की हे सारे देव इथे जमलेत
आणि तुझ्याकडून ते सूर्याचं दान मागतायत, तू ते का देत नाहीयेस? तू ते देऊन टाक. आणि त्या वेळेला अनसुया मातेशी कौशिक ब्राह्मणाची पत्नी बोलू लागते, सांगते, निवेदन करते. ती म्हणते, विप्र माझेनी दुखावला, तेणे मदभरता शापिला. हो, मला मान्य आहे की माझा धक्का लागला आणि माझ्यामुळे मांडव्य ऋषींना, त्या विप्राला, त्या ब्राह्मणाला त्रास झाला, वेदना झाल्या. आणि या वेदनेच्या पोटी, या त्याच्या दुःखापोटी त्या विप्रानी, त्या ब्राह्मणाने माझ्या पतीला मात्र शाप दिला. आणि तो शाप असा आहे की सूर्य देखताची डोळा हा येया स्थळा सांडिल. सूर्य उगवल्याबरोबर त्या क्षणी हा माझा भर्ता, हे माझे पती, हे पृथ्वी तर सोडून, मृत्यूलोक सोडून जातील, त्याचे प्राणोत्क्रमण होईल, असा शाप या श्रेष्ठ अशा ब्रह्मवर्याने दिलाय, ब्रह्मवंदाने दिलाय. आणि मग म्या स्तंभिले दिनकराते, कर्म लोपले नेमस्ते, देव मागती तयाते, मी काय याते देईन. आणि त्यानंतर मग मी दिनकराला स्तंभित केले, विनाकारण माझं सामर्थ्य दाखवण्यासाठी म्हणून, माझं किती बळ आहे म्हणून. हे दाखवण्याचा माझा उद्देश नाही, माझा हेतू नाही. पण माझ्या पतीचेच प्राण जेव्हा जाण्याची वेळ आली, त्याच वेळेला मी प्रत्यक्ष दिनकराला स्तंभित केलं. आणि मग संपूर्ण सृष्टीचं कर्म थांबलं. आणि म्हणून मला ते देव मागतायत त्या दिनकराला. पण मी कसा देऊ बरं? हे माते तूच सांग, मी याते कसा देऊ? मी सूर्याचं दान मी कसं देऊ? ज्या क्षणी मी सूर्याचं दान या देवांच्या पदरात टाकीन, त्या क्षणी माझा पती हा मृत्यूलोक सोडून निघून जाईल आणि मी विधवा होईल. बोले अनसुया स्वयंमेव, अतित रूप हे देव, सूर्य मागती नित्यमेव, कर्म सर्व राहिले. आणि अनसुया माता कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीला म्हणाली, अगं, हे अतिथी रूप घेऊन तुझ्याकडे आले, हे अतिथी आहेत. आणि अतिथ रूपानी हे तुला काही मागता आहेत, सूर्याचं दान मागता आहेत. सगळ्या सृष्टीचं कर्म थांबलं आहे, सृष्टीचक्र थांबलं आहे, म्हणून तुला ते हे दान मागतायत. आणि तू जर हे दान दिलं नाहीस, याते नेदिता वो दान, सत्व जाईल सत्ते जाण, भर्तृधर्मा पडेल हान, पुढती आन अवधारी. तू असं सांगतेस की मी ह्या सूर्याचं दान देणार नाही, पण हे देव तुझ्याकडे अतिथी होऊन आले, तुला सूर्याचं दान मागतायत. सगळ्या सृष्टीचं कर्म थांबलंय. आणि तू जर हे दान दिलं नाहीस, तर खरोखर तू जो पतिधर्म म्हणते आहेस, जे सत्व म्हणते आहेस, जे सतीत्व म्हणून मला सांगते आहेस, किंवा जो भर्तृधर्म म्हणून तू जगते आहेस, तोच खरोखर निघून जाईल, तो भ्रष्ट होईल, तो वाया जाईल, तो व्यर्थ आहे आणि त्याची हानी होईल. आणि पुढे आणखी काय? पुढती आन अवधारी. सूर्या भावे तुझा भरता, कर्म भ्रष्ट का तत्वता, हे घडले तुझ करिता, पतिव्रता कैसी तू. सूर्याच्या उगवण्याने जर तुझा भरता मृत्यू पावेल असं तू म्हणतेस, तर हे कर्म भ्रष्टत्व घडेल कसं? जर असं घडणार असेल तर तू पतिव्रता असून काय उपयोग?
आणि मग तू अशी कशी पतिव्रता की एखाद्या ऋषीच्या, एखाद्या ब्राह्मणाच्या शापाने तुला जर वैधव्य होईल, तुला जर वैधव्य प्राप्त होईल, तर तू पतिव्रता कशी होऊ शकतेस? अशी पतिव्रता कशी असशील तू? हे जर असं घडलं, ब्राह्मणाच्या शापाने जर सूर्य उगवता क्षणी तुला वैधव्य प्राप्त झालं, तर तू पतिव्रता कशी? तव बोलली वचन सूर्योदयी या समरण, मीन साहे वैधव्यपण याचीच आण भर्तृची. कौशिक ब्राह्मणाची पत्नी मात्र पुन्हा ऐकायला तयार नाही. ती म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण मला वैधव्याची प्राप्ती नकोय. इकडे सूर्योदय होईल आणि मी विधवा होईन हे मला मान्य नाही. मीन साहे वैधव्यपण, मी ते सहनच करू शकणार नाही. आणि मग अनसूया मातेला हसू आलं. अनसूया माता म्हणाली, बोले अनसूया हासोनिया, पुढती करी विस्मया, म्हणे तू बोलिलीस वाया, परमात्मया केवी मृत्यू. अगं मी तुला इतका वेळ काय सांगितलं? मी तुला असं सांगितलं होतं की हृदयस्थ जो तुझा परमेश्वर आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून तो तुझा पती आहे, तुझा भर्ता आहे. जर तो तुझा हृदयस्थ परमात्मा म्हणजे आत्मा जर तुझा भर्ता आहे, तर आत्म्याला मृत्यू आहे का? कारण माया आणि आत्मा यांचं काय नातं आहे ते मी तुला सांगितलं. मग अशी तू निजधर्म विचारलास आणि मी तुला हे सगळं सांगितलं होतं. तिला आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली, तू सगळं जे बोललीस ना ते खरंच व्यर्थ आहे. मग कारण तुझा आत्मा जो परमात्मा, तोच तुझा भर्ता, तोच तुझा ईश्वर जर असं असेल तर ईश्वराला मृत्यू आहे का? परमात्म्याला परमात्मया केवी मृत्यू, परमात्म्याला कुठे मृत्यू असतो का? भरता ईश्वरू हे जै खरे, तै कवणाचे न मरे, सत्ये नाही ज्या दुसरे, चराचरी हा सत्य. आणि पुन्हा एकदा अनसूया माता तिला सांगते, भरता तोच तुझा प्रत्यक्ष ईश्वर, तोच तुझा हृदयस्थ परमेश्वर. हृदयामधला परमेश्वर, हृदयामधला जो परमेश्वर तो कोण आहे? तर चित्तातलं चैतन्य, तो परमात्मा, तो आत्मा. आणि हा आत्मा जर तुझा परमात्मा, तुझा ईश्वर म्हणजे तुझा भर्ता असेल, तर तै कवणाचेनी न मरे, तो कोणाच्यानीही, कोणत्याही शापानी, कोणाच्याही बोलण्यानी, कोणाच्याही मारण्यानी तो कधीही मरणार नाही. त्याला मरण आहे का? तर आत्म्याला मरणच नाहीये. मरेल कोण? तर देह मरेल. आत्मा चैतन्य आहे, तो अनंत आहे, तो अव्याहत जीवन आहे, तो अनंत आहे, अजय आहे, अक्षर आहे, अमोघ आहे, तो सत्य आहे. आणि तो सत्य परमात्मा आत्मा जर तुझा भरता असेल तर त्याला कोणीच मारू शकणार नाही. चराचरी हा सत्य आहे, सत्य नाही दुसरे. दुसरं सत्य तिसरं काहीच नाही बाई. जो तुझा आत्मा आहे, जो परमेश्वर, तो आत्मा, तेच चैतन्य, आणि तिथेच तुझा ईश्वर म्हणजे तुझा भर्ता, त्याचा वास आहे. त्याच्या विषयीचं सगळं प्रेम, त्याच्याशी एकरूप होणं हे आत्म्यानं आहे. आणि आत्मा तर अमर आहे, अजय आहे, अक्षर आहे, अविनाशी आहे. तो मरेल कसा? जै तू वेगळी न होसी, जै तू वेगळी न होसी, ऐके वैधव्य पावसी, नाही निर्धार
तुझ पाशी दुःख कैसी वाऊगे. मारक देखसी समर्थ ऐसे कैसे तुझे व्रत. नव्हे आमुचे हे मत अति कुश्चित बाई. प्रचित पाहसी रोकडी तरिया दिनकरा ते सोडी. कैसिया विप्राची प्रौढी जो की पाडी ईश्वरू. आणि अनसुया माता तिच्याशी पुन्हा बोलू लागली, संवाद करू लागली, तिला समजावून सांगू लागली. अनसुया माता म्हणते, जै तू वेगळी न होसी ऐक्य वैधव्य पावसी. अग वेडे, तुझा आत्मा आणि परमात्मा जर एकरूप झालेला आहे, तुझा आत्मा तुझ्या परमात्म्याशी म्हणजे भरत्याशी पतीशी जर एकरूप झालेला आहे तर ऐक्य वैधव्य पावसी. जर ऐक्य झालं असेल, एकरूपता झाली असेल, तो तुझ्यात आणि तू त्याच्यात समाविष्ट झाले असाल तर तुला वैधव्य प्राप्त कसं होईल? तुला वैधव्य प्राप्त होणारच नाही. तुझ्याजवळ निर्धार नाही, तुझ्याजवळ निश्चय नाही आणि उगाच दुःख करतेस तू. दुःख करीसी वाऊगे, नाही निर्धार तुझ पासी दुःख करीसी वाऊगे. आणि हा तुझा जो दुःखालाप आहे तो व्यर्थ आहे, खोटा आहे, मिथ्या आहे. तू त्याच्याशी जर एकरूप झाली असशील तर तुला वैधव्य कसं बरं प्राप्त होईल? मार्ग देखसी समर्थ ऐसे तुझे कैसे व्रत. जर तुझं व्रत, पतिसेवेचं व्रत हे जर समर्थ असेल, सामर्थ्यवान असेल, बलशाली असेल, त्या क्षमतेचं असेल, त्याची ती पात्रता असेल तर तुला कुणीही वैधव्य देऊच शकत नाही. मग जर ते तुला देऊ शकत नसेल तर ते तुझं व्रत असं कसं काय? मग त्याला पतिव्रता कसं म्हणावं? ते व्रत निष्ठेचं व्रत कसं म्हणावं? आणि म्हणून जे व्रत समर्थ नाही ते मुळात व्रतच नाही असं आमचं मत आहे, असं अनसुया माता सांगते. ते व्रत योग्य नाही, ते कुश्चित आहे, वाईट आहे किंवा नीच आहे. ज्याच्यातून तुला ऐक्य प्राप्त झालेलं आहे असं जर व्रत तुझं सत्य असेल तर इतकं सामर्थ्य त्या व्रतात असेल तर तुझ्या पतीला कोणीही मारू शकणार नाही. आणि जर त्यात ते सामर्थ्य नसेल, तुझा पती जर मृत्यू पावणार असेल तर आमचं असं मत आहे की ते व्रत योग्य नाही, कुश्चित आहे, वाईट आहे, नीच आहे किंवा यथायोग्य नाही. आणि मग कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीच्या मनामध्ये चाळवाचाळव झाली, शंका उत्पन्न झाली. अनसुया माता पुढे बोलते, ती म्हणते, प्रचित पाहसी रोकडी तरी या दिनकरा ते सोडी. कैसी या विप्राची प्रौढी जोकी पाडी ईश्वरू. आणि खरोखर तुझ्या व्रताची प्रचिती तू पहा, रोकडी प्रचिती, अगदी तळहातावरती ब्रह्म अशा प्रकारची प्रचिती तू बघ आणि या दिनकराला सोड. तू पहा, तू या सूर्याची सुटका कर. त्याला स्तंभित केलंयस तू, त्याला उगवू दे. आणि मग या विप्राची अशी काय विषाद आहे किंवा अशी काय प्रौढी आहे की जो प्रत्यक्ष ईश्वराला मारू शकेल? हा पती तुझा जर प्रत्यक्ष पती परमेश्वर आहे, तुझा आत्मा आहे, तर मी सांगते म्हणून ऐक.
ही प्रचिती रोकडी बघून घे, याचा साक्षात्कार होऊ दे की तुझ्या तपश्चर्येचं काय सामर्थ्य आहे, तुझ्या सतीत्वाचं, तुझ्या पतिनिष्ठेचं काय सामर्थ्य आहे, काय बळ आहे, याची प्रचिती तू बघ. आणि या दिनकराला सोड. विप्राच्या शापामुळे, ब्राह्मणाच्या शापामुळे दिनकराला तू स्तंभित करू नकोस. त्याला सोड, त्याला सोड आणि बघ तुझ्या व्रताची, तुझ्या सतीत्वाची काय प्रचिती आहे. अगं तुझं सतीत्व इतकं प्रतिष्ठित आहे, इतकं सामर्थ्यवान आहे की यक्कश्चित ब्राह्मणाच्या शापानं तुझा पती मरेल शक्य नाही. म्हणून ती ही प्रचिती घे, तू याची कसोटी घे, तुझ्या सतीत्वाची तूच कसोटी घे. प्रचिती पाहसी रोकडी, तरी या दिनकरा ते सोडी. जर तुला तुझ्या सतीत्वाची प्रचिती बघायची असेल तर या सूर्याला मुक्त कर. त्याला थांबवलंयस ना, त्याला सोड. पुढती पुढती निर्धारे, बोले अनसुया उत्तरे. प्रचिती पाहे आदरे, साचोत्कारे बोलावे. आता प्रचितन पाहसी, तरी संदेही तू पडसी. पुरुषु ईश्वरू नेणसी, संभाविसी देहत्वे. येरी बोले वो धर्मज्ञे, अनर्थु नोव्हे कावो येणे. बोले अनसुयामी जाणे, मदवचनी प्रवर्ते पा. ऐसा निर्धारू ऐकोनी, देव बसले विमानी. अपूर्व पाहती तेथोनी, स्थान गगनी न पुरे. सुर असुर नर नारी, सुर असुर नर नारी. पितर गणते अंबरी, कौतुक पाहती देवचारी. येर अंबरी परियेसा. अगं त्या ब्राह्मणाच्या शापानं तुझ्या सामर्थ्याला काहीही बाधा येणार नाही. अनसुया माता पुढे बोलते की प्रचिती पाहे आदरे, साचोत्कारे बोलाचे. तुझं सतीत्व, तुझ्या पतिनिष्ठेचं तेज इतकं प्रखर आहे. तुझ्या पतिपूजेचं, तुझ्या सेवेचं हा जो तो निर्धार आहे, या निर्धाराचं उत्तर, या निर्धाराची कसोटी तू बघ, तू पहा. तू स्वतः प्रचिती पाहे आदरे, साचोत्कारे बोलाचे. आणि ह्या बोलाची प्रचिती तू स्वतः घे. जर तू प्रचिती पाहिली नाहीस तर तुझ्या मनामध्ये संदेह निर्माण होईल किंवा हा संदेह होईल की पुरुषु ईश्वरू नेणसी, संभाविसी देहत्वे. जो तुझा आत्मा, परमात्मा, ईश्वर, जो पुरुष, त्याच्या देहाची तू संभावना करतेस असं होईल. आणि म्हणून तू त्याची प्रचिती बघ. कौशिक ब्राह्मणाची पत्नी पुढे बोलते, येरी म्हणे, येरी म्हणे, वो धर्मज्ञे अनर्थू नोहे कावो येणे. ती म्हणते, वो धर्मज्ञे, धर्माधिष्ठित असणारी तू, मला त्याप्रमाणे आज्ञा देणारी तू, वो धर्मज्ञे. जणू काही धर्माचीच ही आज्ञा आहे आणि ती देणारी तू आहेस असा संबोधन दासोपंत या ठिकाणी अनसुया मातेला कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीच्या तोंडून वापरतायत. धर्मज्ञे, हे धर्मज्ञे, हे अनसुया माता, मी जर असं वागले, मी जर सूर्याला सोडवलं तर अनर्थू नोहे कावो येणे. मी अशा वागण्यानं, माझ्या अशा वागण्यानं अनर्थ तर ओढवणार नाही. आणि मग अनसुया माता म्हणते, बोले अनसुया मी जाणे, मदवचनी प्रवर्ते पा. मी जाणू नये,
मला माहितीये, मला या गोष्टीची जाणीव आहे ना, की तू जर सूर्याला सोडवलंस तर काय होईल. आणि म्हणून मदवचनी प्रवर्ते का, माझ्या वचनाप्रमाणे वर्तन कर, तशी वाग. माझ्यावर विश्वास ठेव, मी हे सारं जाणते, तू काळजी करू नकोस. मी जसं सांगतेय ना तसं तू वाग. मदवचनी प्रवर्ते का. ऐसा निर्धारू ऐकोनी देव बैसले विमानी. अनसुया माता जेव्हा कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीचं मन वळवते, तिला निजधर्म समजावून सांगते, सूर्याला सोडवण्याची विनंती करत असताना ते तर्काधिष्ठित पद्धतीनं तिला ते समजावून सांगते की तुझं पतित्व, तुझं सतीत्व, तुझं पतिसेवा ही किती श्रेष्ठ आहे. अगं, यक्कशित ब्राह्मणाच्या शापाने तुझा पती मरणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला जे सांगते, तुला जे वचन देते, मी जे तुला बोलते त्याच्यावरती तू विश्वास ठेव आणि माझ्या बोलण्याप्रमाणे, माझ्या वचनाप्रमाणे तू वाग, तसं वर्तन कर. सूर्याला सोडव. हे ह्या दोघींच्या मधलं आपसातलं बोलणं, आपसातला संवाद, हे सगळे देव ऐकतायत. आणि या देवांच्या लक्षात आलं की कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीचा निर्धार झालाय, ती आता सूर्याला सोडवी. आणि असा निर्धार तिचा ऐकला आणि देव स्वर्गस्थ होण्यासाठी विमानामध्ये बसले. देव बैसले विमानी, अपूर्व पाहती तेथोनी, स्थान गगनी न पुरे. हळूहळू स्वर्गाच्या दिशेनं, आकाशाच्या दिशेनं मार्गक्रमण करू लागले. आकाशामध्ये पोचले आणि आकाशामध्ये इतर देवतांची, देवांची इतकी गर्दी झाली की स्थान गगनी न पुरे. देवांची दाटी झाली आहे आकाशामध्ये. आणि हे सारं आता काय घडणार हे बघण्यासाठी हे सगळे जमा झालेले. सुर असुर नर नारी, पितर गणते अंबरी, कौतुक पाहती देवचारी, येर अंबरी परियेसा. त्रिभुवनातले चारही लोकातले देव गगनामध्ये दाटी करू पाहतायत. त्यांची गर्दी झाली आहे. आणि अनसुया मातेनं कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीला जो स्वधर्म सांगितला, जे ज्ञान सांगितलं, जो निजधर्म सांगितला आणि जी धर्माज्ञा सुद्धा दिली, ती धर्माज्ञा या देवांनी ऐकली. आणि त्यानंतर कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीचा जो निर्धार आहे, तो निर्धार त्यांच्या लक्षात आला. आणि त्यांना आता असं लक्षात आलं की कदाचित अनसुया मातेनं जे सांगितलं ते कौशिक ब्राह्मणाची पत्नी आता अनुसरेल. मातेच्या शब्दाला, मातेच्या वचनानुसार ती जागेल आणि तशा पद्धतीनं ती वर्तन करेल. आणि आता ती त्या प्रत्यक्ष तेजो ब्रह्माला, तेजो निधीला, सवित्याला तिच्या शापातून मुक्त करेल. त्याला जे स्तंभित केलंय त्याला ती सोडवेल, त्याला मुक्त करेल. आणि सृष्टीवरती पुन्हा सूर्य उगवेल, सकाळ होईल आणि कर्मभ्रष्ट झालेले होणारे लोक पुन्हा कर्म मार्गावर येतील. आणि हे आता होणार, हे घडणार. हे सगळं घडताना सगळ्या देवांना बघायचंय, नर नारींना बघायचंय, देव ऋषींना बघायचंय, पितरांना बघायचंय, भूतमात्रांना बघायचंय. चारी लोकातले देव अंबरामध्ये दाटी करतायत, गर्दी करतायत. आणि त्यांना जागा पुरत नाहीये, इतकी गर्दी. हे कौतुक बघण्यासाठी, या सतीच्या सामर्थ्याचं कौतुक बघण्यासाठी या देवांनी, ऋषींनी, पितरांनी, भूतमात्रांनी ही सगळी गर्दी, ही सगळी दाटी गगनामध्ये केलेली. येर अंबरी परियेसा. आणि हे पुढचं कथन आता दासोपंत म्हणतात
की आता तुम्ही मोठं लक्ष देऊन ऐका की देवांची गर्दी झालेली आहे आणि आता पुढे ही घटना कशी घडते, हा प्रसंग कसा घडतोय. पुढची कथा आपण दासोपंतांच्या शब्दात उद्या याच ठिकाणी याच पेजवरती ऐकूया. दासोपंतांच्या अंबाजोगाईतल्या धाकट्या आणि थोरल्या देवघरी काल या नवरात्राला आरंभ झाला. त्याची काही क्षणचित्र आपण या पेजवर बघता आहात. याच पद्धतीनं आपण हे पुढचे 5-7 दिवस या नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यावा आणि ही क्षणचित्र प्रत्यक्ष दत्तप्रभूंच्या पूजेचं दर्शन, पादुका, 16 देवांच्या मूर्तींचं दर्शन, यंत्रपूजा, षड्भुजधारी एकमुखी श्री दत्तमूर्तीचं दर्शन आपण घ्यावं अशी विनंती आपण आपला सर्व रसिक भक्त वर्गाला करते आणि आज इथे थांबते. उद्या दासोपंतांच्या तोंडून त्यांच्या मुखातून आलेले शब्द आपण ऐकूया. ही पुढची कथा आज इथेच थांबते. धन्यवाद. आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की